कचोरी बनवायला आपल्याला ना पीठ मळायचं आहे ना लाटायचं आहे. अगदी झटपट आणि कमी वेळामध्ये ही कचोरी एकदम टम्म फुगून होते आणि एकदम क्रंची अशी होते आणि खायला म्हणाल तर त्या कचोरीपेक्षाही भन्नाट लागते. इतकी टेस्टी लागते ना, तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. मला तर खूप आवडली आणि एकदम हेल्दी आहे आणि मुलांना ना खूप आवडते. आणि थंडीच्या दिवसामध्ये ही कचोरी आपण नाश्त्याला सकाळी सकाळी बनवली तरी काहीच हरकत नाही. अगदी झटपट होते. चला तर मग वेळ कशाला वाया घालूया. पटापट तुम्हाला ही टम्म फुगणारी, न लाटायचं ना मळायची, अगदी सोप्या पद्धतीने ही कचोरी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. त्यासाठी इथे कढई घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर मी अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे. मोहरी तडतडू द्यायची. त्याच्यानंतर आपल्याला अर्धा चमचे जिरे घालायचे आहेत. जिरेसुद्धा छान फुलून घ्यायचे आहेत आपल्याला. त्याच्यानंतर मी इथे 1.5 चमचा तीळ टाकणार आहे. तर पांढरे तीळ मी टाकलेले आहे. तुमच्याकडे जे अवेलेबल आहेत ते तुम्ही इथे टाकू शकता. तर पाहू शकताय. तर इथे तीळ टाकून पण आपल्याला थोडंसं तडतडून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्ही लाल तिखट वगैरे इथे टाकू शकता, पण मी नाही टाकलेलं, मी नंतर टाकून घेतलेलं आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे मिक्स करून घेतलं आणि छान असे तीळसुद्धा तडतडलेत. त्याच्यानंतर अर्धा ग्लास मी पाणी टाकलेलं आहे. पाणी टाकून छान मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि उकळी येऊन द्यायची आहे. तर पाहू शकताय मस्त अशी उकळी आलेली आहे. त्याच्यानंतर इथे 1 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. ते गव्हाचं पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे. आता उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला थोडं थोडं हे गव्हाचं पीठ टाकायचं आहे एका हाताने आणि एका हाताने मस्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर एकही गाठ तयार न होता आपल्याला अशा प्रकारे मिक्स करायचं आहे. तर सगळं गव्हाचं पीठ टाकणार आहे आणि घट्ट होईपर्यंत आपल्याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला वाटत असेल पातळ आहे तर तुम्ही अजून थोडंसं पीठ इथे ॲड करू शकता आणि छान आपल्याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. तर पाहू शकताय मस्त असा गोळा घट्ट असा तयार झालेला आहे. आता हा पिठाचा गोळा आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे थंड होण्यासाठी. तर मी याला साईडला काढून घेते आणि थंड होईपर्यंत तिकडे मी बटाटे उकडायला ठेवले होते आणि बटाटेसुद्धा मस्त उकडल्या गेलेले आहेत. आता इथे मी 2 बटाटे उकडून घेतले होते. ते दोन्ही बटाटे आपल्याला खिसणीने खिसून ह्याच्यामध्ये घालायचे आहेत. पाहू शकता मी पटापट अशा प्रकारे खिसून घेते आणि लगेच आपल्याला आतमध्येच खिसून घ्यायचं आहे, काही साईडला खिसून घ्यायचं नाही आहे. तर अशा प्रकारे बटाटासुद्धा मी खिसून घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत. त्याच्या अगोदर बाइंडिंगसाठी मी इथे अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. तर पाहू शकताय. तर बेसन पीठ खूप छान लागतं ह्याच्यामध्ये, एकदम असे कुरकुरीत चव येते बेसनमुळे. त्याच्यानंतर टाकायचं आहे आपल्याला लाल तिखट, गरम मसाला, चाट मसाला. तर पाहू शकता अशा प्रकारे मी मसाले टाकून घेतलेले आहेत. तुम्ही लाल तिखट कमी जास्त जर लहान मुलांसाठी बनवत असाल तर थोडंसं कमीसुद्धा करू शकता. त्याच्यानंतर अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकून घेतलेला आहे आणि भरपूर सारी आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर इथे अगोदर मीठ घातलं होतं पण बटाट्यांमध्ये मीठ नव्हतं म्हणून मी थोडंसं अगदी अर्धा चमचा मीठ टाकून घेते आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे. त्याच्यानंतर तर पूर्ण आपलं हे रेडी झालेलं आहे. आता आपल्याला छान असं हे पीठ मळून घ्यायचं आहे. एकजीव करून घ्यायचा आहे आणि एकदम असं मऊ होऊन जातं. जास्त आपल्याला सुद्धा मळायची किंवा जोर देऊन प्रेशर देऊन मळायची सुद्धा गरज नाही आहे. अगदी हलक्या हाताने जरी मळलं तरी पाहू शकता एकदम मिक्स होऊन गेलेलं आहे. हे मिक्स करून आपल्याला अशा प्रकारे गोळा तयार करून घ्यायचा आहे याचा. आणि अशा प्रकारे मी छान याचा एक गोळा तयार करून घेतलेला आहे. पाहू शकताय तुम्ही. अगदी 2 मिनिटांमध्ये मी हे छान पीठ मळून घेतलेलं आहे आणि एकदम असं मऊ झालेलं आहे. आपल्याला ह्याला काही भिजत ठेवायची सुद्धा गरज नाही आहे. बनवलं की झालं रेडीच हे पीठ. त्याच्यानंतर आपल्याला लगेच बनवायला घ्यायची आहे कचोरी. तर आपण बनवणार आहोत कचोरी. तर कचोरी म्हटल्यानंतर खूप झंझट, त्याच्यामधलं सारण, नंतर तेलात टाकल्यानंतर फुटण्याची भीती, हे इतके सारे प्रॉब्लेम्स असतात म्हणून आपण बनवत नाही. पण तुम्ही अशा प्रकारे जर कचोरी केलीत ना तर तुम्हाला बिलकुल घाबरायची गरज नाही. ही फुटत नाही आणि त्याच कचोरीसारखी इतकी टेस्टी लागते ना. तर पाहू शकताय. आता मस्त आपल्याला हव्या तशा साईजमध्ये कचोरी छोटी मोठी बनवून घ्यायची. तर अशा प्रकारे मी कचोरी बनवून घेते आहे. तर सगळ्या पिठाची आपल्याला पटापट कचोरी बनवायची आहे आणि ही कचोरी ना तेलात टाकल्यानंतर टम्म फुगते. तर पाहू शकताय अशाच प्रकारे आता राहिलेलं जे आहे ते सुद्धा मी बनवून घेणार आहे. तर तुम्हाला वाटत असेल ही मोठी झाली आहे तर तुम्ही छोट्या छोट्या आकाराच्या सुद्धा गोल गोल एकदम छोट्या अशा कचोरीसुद्धा बनवून घेऊ शकता. तर पाहू शकताय मी पटापट बनवून घेते आहे, काहीच वेळ नाही लागत आहे. तर अशा प्रकारे मी भरपूर सारे आता इथे बनवून घेणार आहे.
खायला खूप टेस्टी लागते. तुम्ही मुलांना टिफिनला सुद्धा देऊ शकता. माझ्या मुलाला तर खूप आवडली आणि ही हेल्दी आहे. आपण त्यात मैद्याचा उपयोग केलेला नाही आहे किंवा रवा काहीच नाही टाकलेलं. आपण निव्वळ गव्हाच्या पिठापासून आणि बटाट्यापासून बनवलेली आहे ही कचोरी. अगदी हेल्दी आहे आणि मुलांना आवडणारी आहे. तर पाहू शकता मी भरपूर साऱ्या ते बनवून घेतलेल्या आहेत आणि राहिलेल्यासुद्धा ते मी अशाच प्रकारे बनवून घेणार आहे. तर लगेच आपल्याला तळायला टाकायचं आहे. त्याच्या अगोदरच मी इथे तेल तापायला ठेवलं होतं हे बनवण्याच्या अगोदर. त्याच्यानंतर तेल खूप छान तापलेलं आहे. जास्त धूर काढायचा नाही आहे तेलामधून. आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे. आता एक कचोरी आपल्याला अशा प्रकारे तेलात टाकून घ्यायची आहे. तर जेवढ्या मावतील ना तेवढ्या तुम्ही टाकू शकता. हे एकमेकांना चिटकत नाहीत बिलकुल. अशा प्रकारे मी भरपूर साऱ्या टाकलेल्या आहेत. आता सगळ्या कचोऱ्या आपल्याला अशा प्रकारे टाकल्यानंतर ना थोडा वेळ आपल्याला असंच ठेवायचं आहे आणि थोड्या वेळानंतर 1 ते 2 मिनिटानंतर ह्याला पलटवायचं आहे. एक पलटून बघा, वाटते छान अशी खालून तळली आहे तर आपल्याला दुसऱ्या साईडने पलटवायचं आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला छान तळून घ्यायची आहे. तर पाहू शकताय एका साईडने छान तळली आहे म्हणून मी ना त्याला पलटवून घेते आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा छान तळून घेते आहे. खूप छान कलर येतो. थोड्या वेळानंतर ना गॅसची फ्लेम स्लो करा म्हणजे कचोरी आतमधून सुद्धा छान आपली तळेल. तर पाहू शकताय सगळी मी पलटवून टाकलेले आहेत आणि दुसऱ्या साईडने सुद्धा तळून घेते. कलर खूप छान आलेला आहे कचोरीला. आता सगळ्या साईडने आपल्याला 2 ते 3 वेळेस अलटून पलटून छान असं कुरकुरीत वरून होईपर्यंत आपल्याला छान असं तळून घ्यायचं आहे. तर 2-2 मिनिटानंतर मी अलटून पलटून गॅसची फ्लेम कमी जास्त करून अशा प्रकारे तळून घेते आहे म्हणजे आतमधून सुद्धा असं छान तळेल. नाहीतर मग आतमधून ना कच्चं राहील आणि खाताना तेवढी टेस्ट नाही येणार. म्हणून आपल्याला छान तळून घ्यायचं आहे. पाहू शकताय किती टम्म फुगलेल्या आहेत आपल्या कचोऱ्या आणि अगदी काही वेळामध्ये ही तयार झालेला आहे. जास्तीत जास्त 15 ते 20 मिनिट एवढाच वेळ लागतो ही कचोरी बनवायला आणि दिसायला तर इतकी टेस्टी दिसतीये. माझ्या मुलाला तर खूप आवडली. त्याला मी बनवते तरी त्याला वेट होत नव्हतं. मम्मा पटकन बाहेर काढ मला दे, पटकन बाहेर काढ मला दे असं म्हणत होता. कारण इतक्या टेस्टी आणि इतक्या कुरकुरीत आणि मस्त अशा टम्म फुगलेल्या झाल्या होत्या ना. तर पाहू शकताय तुम्ही कशा टम्म अशा फुगलेल्या आहेत. आता एक कचोरी आपल्याला बाहेर काढायची आहे कारण मस्त अशा तळलेल्या गेलेल्या आहेत. आता मी पूर्ण तेल आपल्याला निसडून छान त्याचं एकही थेंब अशा ठेवायचं नाही आहे. जर तुम्ही असंच घेतलं झाऱ्यामध्ये आणि साईडला टाकलं ना त्याच्यामध्ये तेल राहतं आणि ते तेलकट होतात. आपल्याला तेल निसरायचं आहे पूर्ण असं झाऱ्यात धरून असं छान असं अशा प्रकारे तेल काढायचं आहे म्हणजे बिलकुल तेलकट होणार नाहीत आणि तेलकट दिसणार सुद्धा नाहीत. पाहू शकताय मस्त कचोरी आपली रेडी झालेली आहे. आता एका ताटामध्ये मी बाहेर काढून घेते आहे. अशाच प्रकारे जे राहिलेले आहेत त्यासुद्धा आपल्याला बाहेर काढायच्या आहेत. मला तर ही रेसिपी खूप आवडली. तुम्ही नक्की ट्राय करा सकाळी नाश्त्याला किंवा जर तुमच्या घरी पार्टी वगैरे असेल तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. खूप टेस्टी लागते. आणि जे राहिलेले आहेत ते सुद्धा आपल्याला तेलामध्ये टाकून तळून घ्यायचे आहेत. पटापट मी काढून घेते ह्याला आणि राहिलेले आहेत ते सुद्धा तळून घेते. तर तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला खूप आवडेल ही रेसिपी. तर अशाच प्रकारे मी सगळे बाहेर काढलेत. बिलकुल तेलकट नाही. पाहू शकताय तुम्ही तेल पूर्ण निसरून काढलेलं आहे मी आणि राहिलेले तेलामध्ये टाकून घेते आता. तर राहिलेले सुद्धा मस्त आपल्याला दोन्ही साईडने कुरकुरीत हे सुद्धा तळून घ्यायचे आहेत. तर सगळे तळून मी साईडला काढून घेतलेले आहेत. पाहू शकताय आपली कचोरी रेडी झालेली आहे. अगदी 15 ते 20 मिनिटामध्ये मस्त अशी चटपटीत. तर मला खूप आवडली. एकदम क्रंची झाली होती आणि आतून ना एकदम अशी सॉफ्ट आणि मस्त टम्म फुगलेली ही कचोरी झाली होती. पाहू शकताय कलर किती मस्त आलेला आहे. तुम्ही वरून छान मीठ लावलेली मिरची आणि कचोरी सर्व करू शकता. नाहीतर तुम्ही मस्त ह्याच्यामध्ये दही वगैरे टाकून सुद्धा खाऊ शकता कारण एकदम टम्म फुगलेल्या ह्या कचोऱ्या झालेल्या आहेत.
पाहू शकताय किती मस्त अशी फुटलेली आहे आणि किती मस्त टम्म फुगलेली आहे. नक्की ट्राय करा. कोणी नवीन असेल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. आणि माझ्या शॉर्ट व्हिडिओला ना तुम्ही भरपूर सारं प्रेम देत आहात, त्याच्यासाठी मी तुमची आभारी आहे. ह्या व्हिडिओना सुद्धा, माझ्या लॉंग व्हिडिओना सुद्धा असंच प्रेम द्या. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.